या थैल्याच्या अंदर असं अलग अलग कलरचं काय आहे आणि अशा काऊन बांधून ठेवल्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद इंगळे तुमचं स्वागत करतो छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. आज सकाळीच आला मला संदीप मामाचा फोन. मामा म्हणत होते की आज आपल्याला बाहेरगाव जायचं आहे, तर तू पटकन ये आपल्या घरी. तर ठीक आहे, आलोच. मग आपली गाडी काढली आणि मी चाललो होतो मामाच्या घरी. तर तेवढ्यात मला लागलं म्हणतात जोगेश्वरी मातेचं मंदिर. मग गाडीवरूनच करून घेतलं जोगेश्वरी मातेचं दर्शन आणि मी निघालो मामाच्या घरी जायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नेमकं कोण्या गावाला चालला, तर मी चाललो होतो रुदाण्याला. सर्वात पहिले पोहोचलो बोराड्यामध्ये, मग गावाच्या बाहेर निघलो, रोडचा आनंद घेत पोहोचलो मग शेवटी रुदाण्यात. आणि हे आहे आपल्या मामाचं घर. मामाच्या घराच्या अंदर येऊन पाहिलं तर अटी चालू होते फुलं तोडणं. तर आज होते आम्हाला सप्तपदीची ऑर्डर. मामाच्या घरातले सर्वजण बसले ते फुलं तोडायला. मग फुलं गिलं तोडून झाले आमचे आणि पन्नीत भरून घेतले आणि मग मामाच्या गाडीवर बसलो आणि आम्ही निघालो तेल्लारा जायसाठी. तेल्लारा चाललो होतो आणि दोन्ही साईडची इकडून लागलेली होती केळी आणि मस्त थंडीगार हवा येत होती. आणि पाहून घ्या तुम्ही नजारा कसा आहे. झाडेचा नजारा पाहत पाहत पोहोचलो आम्ही तेल्लारात. आणि अटी आम्हाला माहितच नव्हतं की लग्न कोणा ठिकाणी आहे. मग ते फोन लावून पाहिलं, ते फोनात की केशव मंगल कार्यालयावर या. मग पोहोचलो शेवटी केशव मंगल कार्यालयावर. हॉलच्या अंदर येऊन पाहिलं तर खालच्या मजल्यावर चालू होते जेवण आणि वरच्या मजल्यावर होतं लग्न. तर लग्न लागून गेलं. आणि हे पोट्टे म्हणत घेते की नाही आम्हाला ब्लॉग मध्ये. हे होते हृदयातले. महिले ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं आणि केली आपल्या कामाला सुरुवात. थैलीतून बॅनर काढले, मग ते जमिनीवर आथरले, मग चिकन टेपने चिपकून घेतले आणि त्याच्या बाजून टाकले. आम्ही फुलं गेलं आणि मामानं मी फुलं गेलं आथरून घेतली. आणि पाहून घ्या कशा प्रकारे फुलं आथरणं असतात. एकदम शांततेत पैकी फुलं मस्त आथरून घेतले आणि झाली फायनली आमची शेवटी सप्तपदीची एंट्रीची तयारी. एंट्रीची तयारी तर झाली भाऊ. आणि संध्याकाळचे वाजले होते 8:30 आणि मग केली त्याच्याहून शेवटी नवरदेव नवरीनं एंट्री. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत # मोरया.